पाठ चौथा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातला बहुतेक प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशात शिरकाव झालेला होता. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या आणि याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच या सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी अगदीच राज्य स्थापन केलं होतं. युरोपातल्या या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर म्हणत. या सर्वांच्या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण झाली होती. पहिल्यांदा आपण शिवपूर्व काळातील भौगोलिक स्थानांची ओळख करून घेऊ. 1. गाव म्हणजे मौजा. बहुतेक लोक गावामध्ये राहत गावाला मौजा असं पण म्हणत. पाटील हा गावचा प्रमुख आणि लोकांनी गावातली जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. भांडण तंटे झाले तर गावामध्ये शांतता निर्माण करायचं काम पाटील करीत आणि त्यांच्या कामात कुलकर्णी मदत करत. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणं हे काम कुलकर्णींचं. गावात कारागीर जी सेवा देत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे त्याला बलूत असं म्हणतात. कसबा. कसबा हे एक मोठं खेडेगावच होतं. ते परगण्याचं मुख्य ठिकाण असे. कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीचा. कसब्याला जोडून बाजारपेठ असे आणि शेटे आणि महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत. पेठेचे हिशोब ठेवण्याचं काम महाजन पाहत असे. परगणा. अनेक गावं मिळून परगणा जरी झाला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसे. देशमुख आणि देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधला दुवा होते. परगण्यातील गावांवरती कधी परचक्र आलं किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचं म्हणणं सरकारकडे मांडण्याचं काम वतनदार करत. मात्र काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून रयतेकडून कधी जास्त पैसे जमा करत किंवा रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करायला विलंब करत. अशा वेळेला प्रजा त्रासली जात असे. दुष्काळाचं संकट. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक नाही आणि लोकांना अन्नधान्य मिळणं मुश्किल, जनावरांना चारा नाही आणि पाण्याची तीव्र टंचाई. म्हणून दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठं संकट वाटायचं. महाराष्ट्रात असाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630 मध्ये पडला. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले. आर्थिक व्यवहार खुंटले आणि अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणं हे एक फार मोठं आव्हान होतं. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रातील वारकरी पंथांनी केलं. अंधश्रद्धा, कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता आणि लोक दैववादाच्या आहारी गेले होते. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. यामध्ये संत चोखामेळा, संत गोरोबा, त्याचप्रमाणे संत सोयराबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई यासारख्या स्त्रियाही होत्या. संत चळवळीचं पंढरपूर हे केंद्र होतं आणि विठ्ठल हे त्यांचं दैवत. संत नामदेव वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत, कुशल संघटक आणि उत्तम कीर्तनकार. त्यांनी लिहिलेली पदं शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचं कार्य केलं. संत ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यातून सामान्यांना आचारता येईल असा आचार धर्म सांगितला. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. संत एकनाथ महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील महान संत. त्यांच्या विपुल साहित्यात
अभंग, गवळणी, भारुड यांचा समावेश आहे. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तर केली. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे स्वतःच्या आचरणाने दाखवून दिलं. संत तुकाराम. पुण्याजवळील देहुगावचे हे संत, त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धांवर त्यांनी अत्यंत कडक शब्दात टीका केली आणि भक्तीला नीतीची जोड दिली. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातींचे होते. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले, ही त्यांची महत्वाची कामगिरी. संत कार्याची फलश्रुती. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी आणि मानवता धर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावं, एकत्र यावं, एकजुटीने राहावं, ही त्यांची शिकवण. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा इतर संकट आली तर त्यांची पर्वा न करता कसं जगावं याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. या सर्व संतांचं वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्य कर्म सोडली नाहीत. आपापल्या कामातच त्यांनी परमेश्वर पाहिला. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. रामदास स्वामी. रामदास स्वामी मराठवाड्यातील जांब गावचे. त्यांनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. चाफळ हे या संप्रदायाचं केंद्र. त्यांनी रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. त्यामुळे महाराष्ट्र स्वतंत्र नव्हताच, आणि तसं असलं तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्न बघत होत्या. या घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचं स्थान अग्रभागी होतं.